पिंपरी चिंचवड मनपाच्या प्रभाग 12 मध्ये भाजपाचे पारडे जड. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग 12 मध्ये भाजपच्या पॅनलची हवा असल्याचे प्रचार संपल्यावर काल तेथे दिसून आले. प्रवीण भालेकर, शांताराम भालेकर, शीतल वर्णेकर आणि शिवानी नरळे हे त्यांचे उमेदवार तेथे आहेत. गावकी भावकीसह स्थानिक आमदार भाजपाचा असल्याचा त्यांना तेथे मोठा फायदा होईल असा कयास आहे. उद्या मतदान असलेल्या महापालिका निवडणुकीचा अधिकृत जाहीर प्रचार काल दिनांक 13 रोजी थांबला. त्यातून प्रभाग 12 मध्ये भाजपचे पारडे त्यांचा मुख्य प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा जड असल्याचे आढळले. त्यावर अधिकृत शिक्का निकालानंतर पडणार आहे. जरी गेल्या वेळी 2017ला या प्रभागातून 4ही नगरसेवक राष्ट्रवादीचे निवडून आले असले तरी 9 वर्षांनंतर तेथील परिस्थितीत मोठा बदल झाला. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. गतवेळी राष्ट्रवादीकडून निवडून आलेले प्रवीण भालेकर हे यावेळी भाजपाचे उमेदवार आहेत. स्थानिक भाजप आमदार भोसरीचे महेशदादा लांडगे यांनीच त्यांचा पक्षप्रवेश घडवून आणून त्यांना पुन्हा तिकीट दिल्याने ते त्यांच्या विजयासाठी मोठे प्रयत्न करणार यात शंकाच नाही. ते त्यांनी सुरूही केले असून या प्रभागात जंगी सभा घेत भालेकरच नाही तर या प्रभागातील भाजपच्या संपूर्ण पॅनलच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. भालेकरांचे सहकारी नरळे व वर्णेकर यांचे प्रतिस्पर्धी तेवढे तुल्यबळ नसल्याची बाब त्यांच्या पथ्यावर पडणार आहे. गेल्यावेळी पंकज भालेकरांकडून पराभूत झालेले शांताराम भालेकर हे पुन्हा भाजपकडून रिंगणात आहेत. त्यांना निवडणूक लढवण्याचा अनुभव यावेळी उपयुक्त ठरणार आहे. 2017च्या महापालिका निवडणुकीनंतर 2019 व 2024ला स्थानिक आमदार त्यांच्या पक्षाचा झाला हे त्यांना मोठे फायदेशीर ठरणार आहे. प्रभाग 12 मधील लढतीविषयी तुमचं काय मत आहे ते तुम्ही कमेंट करून कळवा. धन्यवाद.